श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत ऐकूया वसंत बापट यांच्या समाधी या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव. माझ्या समाधीवर प्रेमा तुझे मोकळे हासू वहा, धूप नको दीप नको, कुरुंदावर एवढंच लिहा. एक दिवस हसत आला, एक दिवस हसत गेला, असंख्यात ताऱ्यांपैकी ज्याचा होता त्याने नेला. ह्याची देखील धाव होती काही नव्या श्रेयासाठी, मात्र ह्याची वाट नव्हती कपाळीची खोलाठी. दव भरल्या माघामध्ये आंब्यावरती मोहोर धरेल, एकाकीच कोकिळ कोणी पंचमाने रान भरेल. एकांतात भिजवून तेव्हा आण तुझा हसरा तुरा, भिवू नको एकच क्षण धार चढेल त्याचा सुरा. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना PR आणि कम्युनिकेशन विषयातले आमचे सर एक दिवस आम्हाला म्हणाले, आज आपण एक वेगळी असाइनमेंट घेणार आहोत. पुढच्या 15 मिनिटात तुम्हाला तुमचा स्वतःचा मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आलेला शोकसंदेश लिहायचा आहे. आम्ही सगळे चक्रावलो. अर्थातच हा विचार अथवा अविचार इतक्या वर्षात मनाला यायची काहीही आवश्यकताच भासली नव्हती. मग आम्ही लिहू लागलो, विचार कर की काय बरं आपले आप्तेष्ट आपल्याबद्दल लिहितील. पुलं अंतुबर्वामध्ये म्हणतात तसं छापणारे काय काय द्याल ते छापतात, ह्या तत्वाला अनुसरून आम्ही सगळ्यांनी लिहिलं. सरांनी नंतर आमचे कागद गोळा केले आणि आम्हाला सांगितलं, हे जे तुम्ही लिहिलेलं आहे ती तुमची ओळख असावी अशी तुमची इच्छा आहे. आता स्वतःला हा प्रश्न विचारा की ही ओळख निर्माण होण्यासाठी तुम्ही योग्य पावलं उचलता आहात का. अनेक वर्षांनी हा प्रसंग आठवण्याचं कारण वसंत बापट यांनी लिहिलेली समाधी ही कविता. कवी म्हणून त्यांना काय वाटतं आहे यापेक्षा माणूस म्हणून त्यांना काय वाटतं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. बापटांसारखा सिद्धहस्त कवी जेव्हा आयुष्यातील अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक लढाया लढून पचवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता, तेव्हाही मनात कुठेतरी या सगळ्या उत्तुंग भरारीपेक्षा जमिनीवर रोवलेले पाय शोधत होता. प्रसिद्धी कोणाला नको असते, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचे असते चेहऱ्यावर हसू ठेवून जगाचा निरोप घेता येणं, आणि त्याहूनही अवघड असते तुमच्या चेहऱ्यावर असलेले हसू इतरांच्या आयुष्यात परावर्तित करण्याची कला. वसंत बापट यांच्या कवितेत लयबद्धता हा एक फार मोठा प्रभावी भाग असतो. त्यामुळेच असेल ही कविता वाचनीय असण्यासोबत श्रवणीय पण होते. ही खरं तर संवादरूपी कविता आहे, ज्यात कवी आयुष्यासोबत संवाद साधताना एक मागणं मागतो आहे. पण या मागण्यांमध्ये हावरटपणा नाही आहे. किती सोपं आहे बघा. बापट म्हणतात, माझी ओळख काय म्हणून राहू दे, तर हा हसरा होता, ध्येयवादी असूनही त्रागा करून न घेणारा होता. आपण कधी ईश्वराकडे इतक्या निर्मळ भावनेनं काही मागतो का? सगळ्या भौतिक सुखांपेक्षाही चिरकाल टिकणारे आनंदवन निर्माण होण्याची अपेक्षा ठेवतो का? आपल्याला वयाच्या कुठल्या टप्प्यावर हे कळणार असतं की आठीपेक्षाही खळी जास्त देखणी आहे. समर्थ रामदास फार सुंदर म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोकवा आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण प्रत्येक क्षणाला मरणाच्या भीतीने मरणाजवळच जात आहोत. मग जर आपल्याला हे समजलं आणि आपण आहे त्या प्रत्येक क्षणात आपलं अख्खं आयुष्य जगायचं ठरवलं, तर किती भारदस्त असेल आपलं जगणं. बापट कवितेच्या शेवटात हेच सांगतात की अरे वेड्या, मृत्यूचा तो एकच क्षण आहे रे, त्या एका क्षणाला भिवून का राहतोस? भिवू नको एकच क्षण धार चढेल त्याचा सुरा. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत वसंत बापट यांच्या समाधी या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव आपण ऐकत होतात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.